विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 4 गुणोत्तर आणि प्रमाण रेशो अँड प्रोपोर्शनल ह्या प्रकरणामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सर स्वागत करतो. 4.3 मध्ये आपण 4.1 आणि 4.2 वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड. नाऊ वी हॅव टू लुकिंग टुवर्ड्स द 4.3. 4.3कडे आपण बघतोय. त्यासाठी तिथं गुणोत्तराची समान गुणोत्तराचे काही भाग, समान गुणोत्तराच्या काही क्रिया, समान गुणोत्तरे ही कन्सेप्ट जरा असं पहिल्यापासून नीटपणे लक्षात घ्या. समान गुणोत्तरे, समान गुणोत्तरावरील क्रिया. आता समान गुणोत्तरामध्ये ह्या गोष्टी आपल्याला, ह्या पॉवर्स आपल्या हातात आहेत, त्या नीट काळजीपूर्वक बघूया. पहिलं बघा बरं, पहिली क्रिया आहे व्यस्त आणि त्याला इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? हे त्या गुणोत्तरामध्ये दिसणारा, नेहमी असणारा, आढळणारा एक भाग आहे. तो काळजीपूर्वक आपल्यासमोर बघायचा आहे. त्याचं ॲप्लिकेशन्स आपल्याला पुढं करायचे आहेत. काही अप्लाइड भाग आपल्याला पुढं त्याच्यापासून लर्न करायचं आहे. काय ॲप्लिकेशन्स आहेत बघूया. काय आहे इन्व्हर्टेंडो? जर तुमच्याकडं A/B आणि C/D असं जर गुणोत्तर दिलं असेल तर तुम्ही त्याचा व्यस्त केलात तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामधली समानता ढासळताना दिसणार नाही, ती इक्वलच राहणार आहे. व्यस्त म्हणजे काय बघा, छेदाचा अंश करणं आणि अंशाचा छेद करणं. हा याचा 2/3चा गुणाकार व्यस्त, 3/2 हा गुणाकार व्यस्त. तसं ह्याचा जो गुणाकार व्यस्त आहे तो, आणि ह्याचा पण तुम्ही व्यस्त केलात तर ही समानता मात्र बदलत नाही, ती मात्र आहे तशी राहील. ह्याला म्हणतात व्यस्त क्रिया. ह्याचा अर्थपूर्ण विश्लेषण तुमच्या ब्रेनमध्ये झालं पाहिजे. काय अर्थपूर्ण आहे याचा अर्थ? केवळ ABCDमध्ये नाही समजत ते. तुमच्या अर्थपूर्णतेसाठी तुम्ही एखादं एक्झाम्पल बघा. ह्यांना काय म्हणायचं आहे याचा वापर तुम्ही व्यस्त क्रिया करावी लागली पुढचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 4.3 मधले, तर तुम्ही चुकीचं काही करत नाही. ह्या साईनला हे इक्वल साईन आहे, ते बदलणं नाही असं त्यांना म्हणायचं आहे व्यस्त क्रिया शिकत असताना. आता बघा, एक एक्झाम्पल घेऊया. समजा 9/12 हा रेशो घेऊया आणि हा जो रेशो आहे तो 15/20 समान आहे का नाही? बघा, तुम्हाला नंतर गणितासाठी काही वेळेला असं लिहावं लागलं तरी तिथली समानता बदलत नाही बाळांनो. ही बघा, हे दोन्ही समान आहेत का नाही याबद्दल बघा. तुम्ही समानता बघत असताना ह्याचा गुणाकार करून बघा 180, ह्याचा गुणाकार करा 180, हे पण बरोबर आहे. तुम्ही याचं सोपे रूप देऊन बघा. ह्याचं सोपे रूप काय येणार बघा बरोबर. 3 त्रिक 9, 3 चौक 12. ह्याचं सोपे रूप बघा 3 5 15 आणि 4 पंचे 20. समानच आहे. म्हणजे ह्याची लास्ट किंमत ही 3/4 आहे, ह्याची पण किंमत 3/4 आहे, बरोबर ना? म्हणजे समानता आहे. तुम्ही उलटं केलात तरीही त्याची समानता बदलणार नाही. उलटं म्हणजे काय बघा, तर ह्याला तुम्ही 12/9 लिहा आणि ह्याला तुम्ही 20/15 लिहा, तर इथली जी समानता आहे ती बदलते का बघूया. ह्याचं उत्तर काय आलं माहिती आहे आता? 15 × 12चं उत्तर 180, 9 × 20 180. ह्याचं सोपे रूप आहे 4/3, याचं पण सोपे रूप आहे 4/3. हिथली समानता तुम्ही व्यस्त केलात, उलटं लिहिलात, व्यस्त केलात, त्याची छेदाचा आणि अंशाचा केलात तर मधलं चिन्ह हे बदलणार नाही. हा व्यस्त क्रियेचा बेसिक अर्थ आहे. तो एक्झाम्पलमधून तुम्ही लर्न करायचं आहे. ते ॲप्लिकेशन व्यस्त काही पुढच्या क्रिया करत असताना व्यस्त क्रिया करायला लागली म्हणून ही समानता बदलत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. हे पाठांतर नको, हे अंडरस्टँडिंग पाहिजे. अशा काही क्रिया त्यांना पुढं गणितज्ञांना लक्षात आल्या की दिसून आल्या, त्याचं आपल्याला हँड्स म्हणून पुढं वापर करायचा आहे. नॉलेजचा वापर आपण पाठ्यपुस्तकामध्ये एखादा गुणधर्म शिकतो आणि लगेच त्याच्यावरचं ॲप्लिकेशन करतो. व्यवहारामध्ये तसं नसतं. काही गोष्टी जुन्या शिकलेल्या असतात किंवा त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं असतं आपण शिक्षणातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा. तर तसं इथं मात्र हे असं आहे बघा. दुसरं त्यांना असं म्हणायचं आहे की एकांतर क्रिया, इन्व्हर्टेंडो. एकांतर, व्यस्त दोन्हीचं पण उलटं केलं. एकांतर, अल्टरटेंडो. अल्टरनेंडो.
त्याला म्हणूया आपण एकांतर. ही क्रिया, एकांतर क्रिया काय सांगते बघा. समजा तुमच्याकडे गुणोत्तर असं लिहिलं आहे, हेच हे, तर तुम्ही त्याचं एकांतर क्रियेनं तुम्ही त्याला असं लिहू शकता, हे बदलायचं म्हणजे ए भागिले सी आणि बी भागिले डी, हे असं केलं तरी त्याची समांतरता बदलत नाही. हे बघा, हे याच्यामध्ये बदल करून घ्यायचा असा, किंवा ह्याच्यामध्ये आपण एकांतर एकच बदल केला. ह्या सीला इथं आणा, बीला इथं आणा, काही बदलणार नाही. तुम्ही ह्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता. तुम्ही ह्याचं गुणोत्तर किती आलं, आता हे दोन्ही समान आलं. तुम्ही ह्याला इथं आणा, हे बघा, हे बेसिक आहे ना, 9/15 करा आणि 12/20 करा. ह्याची समानता राहते की नाही बघूया आता. परत बघा, 180, परत 180. सिम्प्लिफिकेशन करायला गेलात तर 3 त्रिक 9, 3 5 15, 3 चौक 12, 4 त्रिकम 12 आणि 4 5 20. परत तेच उत्तर येणार. म्हणजे एकांतरनं सुद्धा असं तुम्ही एला आणि सीला जर एकांतरित आणलात, आवश्यकतेनुसार आपल्याला एकांतर क्रियासुद्धा गणित सोडत असताना करायचे आहेत, पण इथली समानता बदलणार नाही, इकडं लक्ष असायला पाहिजे. ह्याचं लगेच ॲप्लिकेशन आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करायचं आहे, घ्यायचं आहे. हा होता अल्टर. एकाचमध्ये तुम्ही बदल केलात, सीला इथं आणायचं, बीले तसं इथं 15ला खाली घ्या, 12ला इथं घ्या, तिथली समानता बदलणार नाही. बेसिक किंमत त्याची त्या दोन्हीमध्ये असणारी इक्वल टू साईन मात्र बदलणार आहे. हे जे किमती 3/5, 3/5, 5/3, 4/3 अशा होणार आहेत, पण दोन्ही स्थिर राहणार आहेत, हे नीट लक्षात घ्या. बदललेल्या किमती, पण आपण बघतोय दोन्हीमध्ये राहणारी समानता, समान गुणोत्तराची क्रिया. हा सेकंड भाग होता. त्यानंतर आपल्याला थर्ड बघा, योग क्रिया. योग क्रिया, ह्या क्रियेचा वापर करून पण आपल्याला सम सोडवायचे आहेत. योग क्रिया अशी आहे बघा, हे जे बेसिक आहे ना, ए भागिले बी बरोबर सी भागिले डी, अशा कोणत्याही किमती असतील असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये योग क्रिया करत असताना तुम्ही असं जर केलात, योग क्रियेने तुम्ही ह्याला असं लिहिलात तरीही ए भागिले बी आणि सी अधिक डी भागिले डी केलात तरीसुद्धा यांच्यामधली समानता बदलत नाही, ह्याचं नीट निरीक्षण करा. याच्यामधली समानता बदलणार नाही याचं एक निरीक्षण करा. एक वेगळं एक्झाम्पल घेतो आता, 30 एक्झाम्पल घेण्यापेक्षा. 9वीच्या मित्रांना आपला 8वीचाही पाया मजबूत करण्यासाठी 8वीचे ही गणित मैत्री चॅनलला जॉईन व्हा. 8वीचेही सर्व धडे, सर्व टॉपिक्स तुमच्यासमोर व्यवस्थितरित्या आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. 10वीच्या मुलांना जसं 9वी उपयोगी पडणार आहे, तसं बाळांनो तुम्हीही 9वीचे सर्व तास, 8वीचे सर्व तास तुम्ही जरूर बघा. समजा एक गुणोत्तर तुम्हाला असं दिलं आहे, ए भागिले बी, हे ए म्हणजे 7, बी म्हणजे 5 आहे, सी म्हणजे असं काहीतरी आहे, 21 आहे, 9 आहे. तुम्ही ही क्रिया केल्यावर सुद्धा त्यांच्यामधली एकरूपता, त्यांच्यामधली समानता बदलणार नाही. ते एकच अंक त्याचं सोपे रूप येणार आहे. बघा बरं, 7 9 63, काय वेगळं लिहिलं कमी, 21, इथं मी असं लिहिलं, 5 लिहिलं आहे, हे 3 आहे बघा. 21/3 असं घेऊया, म्हणजे समांतर आहे. बरोबर समान आहे की नाही बघा. 9 7 63, 21 63 समान आहे. ए बी सी डी आहे ना. तर तुम्हाला असं जर केलं तुम्ही इथं, तरी याच्यावरती योग क्रिया जरी केलात तरी ह्याची समानता बदलते की नाही जर असं बघूया. म्हणजे काय करायला सांगितलं बघा तुम्ही, इथं जो न्यूमरेटर आहे तो वरती ॲड करायचा. असं काही मुद्दाम आपल्याला काही गणित सोडवत असताना हे करावं लागणार आहे, म्हणून हे समजालं आपण. हे केलात, नंतर 21मध्ये 9 घातलात आणि भागिले 9 आहेत ठेवलात, तरी यांची उत्तरं जी होती ती तीच येणार नाहीत, पण समान येणार आहेत. बघूया, 10/3, 30/9. बघा बरं, मगाचं उत्तर 7/3 होतं, आता 10/3 आलं, पण दोन्ही समान आलं कडे बघा. 3 त्रिक 9, 3 1 3, 3 0, म्हणजे हे सुद्धा समान येणार आहे. ह्याला म्हणतात योग क्रिया. या क्रियेचा वापर करून पुढचे सम सोडत असताना आपल्याला उपयोग होणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आणखीन एक भाग आहे वियोग, म्हणजे ह्याच्या उलटं करा आता तुम्ही. वियोग, कॉम्पोनंटो डिव्हिडंडो. वियोग क्रिया याची उलटं करूया. ह्याच्यामध्ये हे जे आहे ना, ए भागिले वजा भागिले, आणि हे इथं बेरीज केलं ना, इथं तर वजाबाकी करून बघा, ह्यांची वजाबाकी करून बघा, उत्तरं समानच येतात का नाही बघूया.
याची वजाबाकी करून बघूया आता. इथं अधिकच्या ठिकाणी वजा करूया, इथं अधिकच्या ठिकाणी वजा करूया. काय उत्तर होतं बघूया. हां, तर वजा बेरीज केल्यावर बदलत नाही हे झालं. आता वजाबाकी केल्यावर काय होतं बघूया. वजाबाकी हां करूया, समान येते की नाही बघूया तरी. ह्याचं उत्तर आलं बघा 4-3 पहिल्याचं. ह्याचं काय आलं बघा बरं. 21मधून बाळानो 9 गेली, 20 8 12. ह्याचं सोपे रूप देऊन बघूया. 9 चौक 36, 12 त्रिक 36. क्लिअर आहे. भाग घालून बघा. 3 त्रिक 9, 3 चौक 12 समान येणारच. दोन्ही क्रिया अल्टरनेंडो डिव्हिडंडो आणि ह्या दोन्ही क्रिया बघा. ह्याला काय म्हणते कॉम्पोडंडो, ह्याला काय म्हणते बघा कॉम्पोडंडो, ह्याला म्हणते डिव्हिडंडो. दोन्ही एकदम करूया. योग वियोग दोन्ही पण 5व्या क्रियेमध्ये. म्हणजे बेरीज पण करायची आणि वजाबाकी करायची. वरती बेरीज करूया आणि खाली आता काय होतं बघूया. 5वं योग वियोग. योगायोग नव्हे, योग वियोग. ही क्रिया केली तर काय होणार बघा. इथं ए अधिक बी ए वजा बी बरोबर सी अधिक डी आणि सी वजा डी. हे दोन्ही किंवा ह्यांचा भागाकार करूया. बी बी डी डी कॅन्सल होणार आणि हे तयार होणार. दोन्ही पण क्रिया करून बघूया. ह्याच्यावर दोन्ही क्रिया करूया. एकदा बेरीज पण एकदा वजाबाकी पण. दोन्हीमध्ये समानता राहते की नाही राहतो बघूया. हे आपल्याला हँड्स म्हणून वापरावं लागणार आहेत सम सोडत असताना ॲप्लिकेशन्समध्ये. हे सगळे प्रॉपर्टीज आपल्याला गरजेनुसार प्रॉब्लेम सॉल्व करत असताना वापरावे लागणार आहेत. 4.3 साठी याची गरज आहे. सर्व मित्रांना परत एकदा रिक्वेस्ट आहे, विनंती आहे तुम्हाला की आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तास ऑब्झर्व करा, बघा जरूर. आमचा कॉन्फिडन्स वाढवा. मित्रांना शेअर करा. पालक बंधू भगिनींना विनंती आहे मुलं अभ्यासात असावीत यासाठी तुमचंही लक्ष त्यांच्याकडे असू द्या. ते नीटपणे करतात की बघतात की बघूया जरासं. आता इथं एक एक्झाम्पल घेऊया. हे याच्यासाठी योग वियोगसाठी एक एक्झाम्पल बघूया. हे काय सांगितलं होतं हे बरोबर ठरतंय की नाही बघा. दोन्हीमध्ये समानता असणे. एक एक्झाम्पल घेऊया. 8 5 आणि 40 25. बघा बरं दोन्ही समान आहे की नाही. तिरकस गुणाकार करून बघा. 25 8 200 आणि 40 5 पण 200 समान नक्की आहे. त्याच्यावरती हे करून बघूया. इथली समानता ढासळते का राहते टिकते बघूया. हे 8 8 लिहायचं. हे बघा ए अधिक वजा बी बी सी 40 40 अधिक वजा बघा 40 40 अधिक वजा 25 25. इथली समानता राहते काय बघायला आपण. बघूया. 8 आणि 5 13. आणि हे एकादून बघत असेल तर आपण जगातल्या सगळ्या गुणोत्तरासाठी हे व्हॅलिड असतं. ह्याचा निष्कर्ष काढूया आपण. 65 आणि 15. याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा. नाहीतर असं करा 5 त्रिक 15 5 एक्के 5 5 त्रिक 15. आले का बघा दोन्ही समान. यस. ह्या सर्व गुणोत्तरासाठी सगळ्या समान गुणोत्तरासाठी हे केलं तरी सारखं राहतं. हे नीट ट्राय टू अंडरस्टँड दॅट प्रॉब्लेम. हे नीटपणे लक्षात घ्या. हे नीटपणे समजून घ्या. या आपल्याला अधिकारांचा हे गणितामधलं स्वातंत्र्य हे फ्रीडम आपण हे वापरायचं आहे 4.3 करता. बघूया तर 4.3ची सुरुवात आजच्या तासिकमध्ये निश्चित करूया. पुढे जाऊया जर असं 4.3 या आपल्याला हँड्स म्हणून आपल्याला हे वापरावं लागणार आहे. त्याचा वापर आपल्याला करत करत पुढे जायचा आहे. बघूया बाळांनो 4.3 मधलं पहिलं एक्झाम्पल. 9वीचा तर अभ्यासक्रम आपण पूर्ण करतोच आहे. 8वीही त्याचबरोबर चालू आहे. 8वीकडेही तुमचं लक्ष असू द्या. 8वीतले काही टॉपिक्स पक्के करून घ्या. त्या अगदी साध्या 8वीमधल्या क्रिया तुम्हाला 11वी 12वीमध्ये सुद्धा उपयोग पडणार आहेत. 8वीतला बराचसा भाग 4.3 मधलं पहिलं एक्झाम्पल. हां बघा बाळांनो काय पाहिजे 4.3 मधलं पहिलं एक्झाम्पलमध्ये. एस बीचं त्यांनी ए भागिले बीचं जे गुणोत्तर आहे ते 7-3 असं दिलं आहे. आणि त्यांना ह्या राशी पाहिजेत. पहिलं काय पाहिजे बघा. त्यापैकी एखादं म्हणजे 3-4 पाहिजेत. त्यापैकी एक एक आपण सॉल्व करू जाऊया. याची किंमत काढा. याची किंमत काढा.
आता हे ह्यापैकी कोणतं तुम्हाला क्रियेमध्ये बसणारं दिसते? व्यस्त दिसते, अल्टरनेटिव्ह दिसते, योग दिसते, वियोग दिसते का योग वियोग दिसते? बरोबर आहे. कशावरचं योग क्रिया बघा, ही कशावरची योग क्रिया? बेसिक काय आहे सांगा बरं याच्या? हे बघा, हे कशावरची योग क्रिया? याच्यावरची आहे. पहिलं पद भागेल दुसरं पद आणि तिसरं पद भागेल चौथं, हे म्हणजे याच्यावरची योग क्रिया आहे ही ए भागिले बी वरची. बरोबर ना? मग आता आपण ए जवळ त्यांनी कोणता? बरं असं करूया आता आपण. त्यांनी गिव्हन बघा पक्ष हे दिलेलं आहे आपल्याला मदतीसाठी आणि इथं पोचायचं आहे. एच्या जवळ कोणता नंबर दिसतो तुम्हाला? 5. बीच्या जवळ कोणता नंबर दिसतो बघा? 3. मग आपण इथं 5 आणि 3 हे आपण ॲडिशनल घेऊया ए आणि बीला. 5 भागिले 3 दोन्ही बाजूला घ्यायला पाहिजे. लक्षात आलं का? बघा हे समानता इथं होय की नाही? हे समान आहे. मग दोन्ही बाजूला मी 5 भागिले 3 घेतो. याच्यामुळं काय झालं बघा, इथं 5a/3b इथं आलं. बरोबर. इथं 3 ला 3 कॅन्सल व्हायचा प्रश्नच नाही. 7 + 35 आणि 9 आलं बघा. लक्षात आलं बघा तुमच्या? ए जवळ असणार पाहिजे 5 म्हणून 5 घेतला. बी जवळ आहे 3 म्हणून त्याच्या खाली 3 घेतला आपण, कारण ए वरती आहे आणि बी खाली आहे. 5 भागिले 3 ह्या बाजूला गुणलं, 5 भागिले 3 ह्या बाजूला गुणलं, दोन्हीकडे समान संख्येनं गुणतोय भागतोय, त्यामुळे इथलं इक्वल टू साईन बदलणार नाही. झालं की? मग आता मग याच्यावरती आपल्याला आता कोणती क्रिया करूया म्हणजे आपल्याला आपलं उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो बघूया. हां, आता इथं मी असं म्हणतो, हे जरासं योग वियोग क्रियेने बघूया. योग योग क्रिया आपण अप्लाय करूया. योग योग क्रिया काय सांगते बघा, ए भागिले बी जे पहिलं आहे ना, ए भागिले बी असेल तर एला 2दा लिहा. आता एच्या ठिकाणी ए नाही आहे, ते 5a नंतर वरती अधिक करा, खाली वजा करा. नंतर इथं काय लिहा? बी. बीच्या ठिकाणी अकेला बी नाही आहे, तो 3b समान. सीच्या ठिकाणी इथं दिसते संख्या 35. हे बघा 35 प्लस मायनस 9. बस संपलं की उत्तर. आता काय उत्तर संपलं बघा. ह्याची किंमत किती आली? एका ओळीत पुढं काढून टाकूया. ह्याची बेरीज बघा 44. ह्याची वजाबाकी होणार आता 5 गेले 26, 26 4. बरोबर ना? हे उत्तर आलं. अजून थोडा भाग जात असेल तर घालूया, नसेल तर राहू दे. जाते ना? दोन्ही संख्या समसंख्या आहेत, भाग घालूया की याला. बे 1 बे, बे 3 6, बे 2 4. ह्याचं उत्तर आपल्याला 22/13 असं लिहिता येईल. अलग लक्षात बघा. तुम्ही कोणता नंबर पाहिजे होता? ए जवळ 5 पाहिजे होता, बी जवळ 3 पाहिजे होता. पहिली संख्या भागिले दुसरी संख्या, ह्याचं गुणोत्तर काढलं आपण. 5 3 5 3, 5a 3b, 7 5 35, 3 3 9, अधिक वजा 22/13. अशा रीतीनं हे गणित आपल्याला याचा वापर करून सॉल्व करता येईल. इथं सर्वच एक्झाम्पलला टच होईल अशा रीतीची मांडणी याच्यामध्ये आहे. आता यातलं मी मुद्दाम एक छोटं गणित अगोदर घेतो किंवा घेत राहूया लगातार दुसरं. ओके बाळांनो, लक्ष दिलात तर लगेच होईल तुमचं भाग सगळा. आत्ता गुणोत्तर हेच किंमत आहे आणि अप्लाय काय करायचं बघूया. हां, हे जे काढायची किंमत होती ती किंमत आपण परीक्षेत एका वेळेला ह्यातला एखादं येणार आहे तुम्हाला, पण खरं ते आता कोणाची किंमत काढायची आहे बघा. इथं काढायचं आहे, हेच दिले 7 आणि पाहिजे बघा 2a वर्ग अधिक 3b वर्ग आणि 2a वर्ग वजा 3b वर्ग. हे पहिलं पद भागिले दुसरे पदावरती, ही पहिलं पद भागिले दुसरे पद, ए वर्ग बी वर्ग पाहिजेत. एक एक काम करत जाऊया. वर्ग पाहिजेत, मग आपण प्रत्येकाचं वर्ग करूया. म्हणजे काय होणार सांगा? ए वर्ग बी वर्ग बरोबर 7चा वर्ग आणि 3चा वर्ग. बरोबर. ए वर्ग बी वर्ग बरोबर 49/9. हे झालं पहिलं काम. त्याच्यानंतर ए जवळ 2ची गरज आहे, म्हणजे इथं गुणिले 2 करायला पाहिजे. म्हणजे समोर पण याच्या समोर पण 2 गुणायला पाहिजे. ह्याला कशानं गुणायला पाहिजे बघा बरं आता? 3 गुणायला पाहिजे, म्हणजे 2/3 घ्यायला पाहिजे. इथं पण 2/3 घ्यायला पाहिजे. झालं. ए भागिले बी पासून पहिल्यांदा ए वर्ग बी वर्ग, ए वर्गचं दुप्पट आहे, बी वर्गचं तिप्पट आहे, म्हणून पहिल्यांदा ए वर्ग गुणाकार करून वर्ग करायचं नाही आहे, वर्गाची दुप्पट आहे. त्यामुळे ए वर्ग बी वर्ग 49/3 आलं. हां, पाहिजे होतं ते आपलं तयार झालं बघा. 2a वर्ग भागिले 3b वर्ग, 49 2 98,
9 त्रिक 27 झालं. आता आपल्याला योग्य क्रिया करून आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. कसं करणार सांगा आता. 2a वर्ग भागिले 3b वर्ग वरती याच्यावर योग्य क्रिया करूया. 2a वर्ग अधिक वजा 3b वर्ग पुढं 98 अधिक वजा 27 करा की बेरीज याची. 125 125 बरोबर. आणि याची वजाबाकी केलात तुम्ही 6 सिम्प्लिफिकेशन 61. हा जो नंबर इथं आला 71 ना, याच्यामधून 2तून 15तून 8 7 गेले 61 येणार बघा इथं. हा तो प्राईम नंबर आहे. हे सिम्प्लिफाईड होईल त्याचं, कारण त्याला भाग जाणार नाही. 21 भागिले 27 असं त्याचं उत्तर येईल. अशा ह्या क्रिया करायच्या होत्या. इथं अजून एक शेवटचं गणित आहे, तुम्ही करू शकता. आता a क्यूब मायनस b क्यूबचं एक छोटं गणित आहे बघा, तेवढं लगेच पूर्ण करूया. a क्यूब मायनस b क्यूब काय शोधायचं आहे तुम्हाला आता. हे बघा काय पाहिजे. a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब. आता काय करायला पाहिजे सांगा. आता आपल्याला वियोग क्रियेचा आधार घ्यायला पाहिजे. फक्त एवढंच आहे. दिले काय सांगा. येस a क्यूब मायनस b क्यूब पडसी आवरून टाकूया याला. आणि त्या पद्धतीचं अजून एक गणित आहे, तेवढं तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. याची ओळख अशी होती. यानंतर a क्यूब. आत्ता काय पाहिजे सांगा बरं. a क्यूब मायनस b क्यूबचं व्हॅल्यू पाहिजे ना. बोला. आपल्याला इथं क्यूब करायला पाहिजे, इथं क्यूब करायला पाहिजे, म्हणजे ह्याचा क्यूब करायला पाहिजे, ह्याचा क्यूब करायला पाहिजे. बोला आता. a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू क्यूब 7चा घन 7 49 343 3चा 3रा घात 27. आणि इथं तर योग क्रिया करायची नाही, फक्त वियोग क्रिया करूया. वियोग क्रिया काय सांगते. a घन आहे चल्या, नंतर वजा चिन्ह घ्या, b घन घ्या बरोबर 343 वजा 27 भागिले 27. करा बरं एवढं काम. आणि तसंच शेवटचं एक गणित आहे ते 7a9 7 9 न घ्यायला पाहिजे. वरती 7 खाली 9 7 भागिले 9 न गुणायला भागायला पाहिजे. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला पुढं कंप्लीट करायचं आहे. ह्याचं उत्तर काय येईल बघा आता. 316 भागिले 27 हे त्याचं उत्तर येईल. 9वीच्या सर्व मित्रांनी ह्या आजच्या क्रिया जरा नीट लक्षात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या योग क्रिया, ह्या 4ही क्रिया आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर ह्याचा छान पद्धतीनं असा अप्लाइड करायचा आहे. मग आपल्याला हा एक्झरसाईज पूर्ण करायचा आहे. तुम्हाला एकच एक्झाम्पल राहते होमवर्कसाठी, तेवढं घरी बघा. फारसं काय चॅलेंज दिसत नाही. योग क्रियेचं गणित आहे. ह्याच्या पुढचे सम्स आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला बघूया. तोपर्यंत थांबूया. ओके बाळांनो. आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळांनो. 8वीचे सर्व लेक्चर्स बघा. ओके. पालक बंधू भगिनींना विनंती आहे, मुलं अभ्यास करतात कारण नीट बघूया. मोबाईलचा वापर राईट पद्धतीनं होतोय की नाही तिकडेही आपलं लक्ष असू द्या.